बाजार सावंगी येथील दोनही पेट्रोल पंपावर तब्बल 2 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध झाल्याने मंगळवारी रात्रीपासूनच वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती। ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टरसह लहान मोठी वाहने इंधनाअभावी 2 दिवसांपासून उभी होती। त्यामुळे शेती मशागतीची कामेही ठप्प झाली होती। मंगळवारी रात्री पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती परिसरात पसरताच वाहनधारकांनी पंपाकडे धाव घेतली होती। बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेल वाटपाला सुरुवात करण्यात आली। पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। काही नागरिकांनी बॅरलमधूनही डिझेल खरेदी केल्याने बाजार सावंगी ते येसगाव रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। सायंकाळी उशिरापर्यंत दोनही पंपावर मोठी गर्दी कायम होती। गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी बाजार सावंगी पोलिसांनी पेट्रोल पंपावर बंदोबस्त ठेवला होता। सध्या शेती मशागतीची कामे सुरू असल्याने ट्रॅक्टर चालकांना डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे। मात्र आवक कमी आणि खप वाढल्यामुळे कृत्रिम टंचाई जाणवत असल्याचं संजय पुंडे यांनी सांगितलंय। दरम्यान परिसरात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवत असल्याने इंधनाचा पुरवठा वाढवून कोटा वाढवावा अशी मागणी ट्रॅक्टर मालक बबनराव नलावडे यांनी केली आहे। सय्यद लाल, हिमसेन न्यूज, बाजार सावंगी, खुलताबाद।